आजचा सवाल आहे, अमराठी शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानं मराठी भाषेचं महत्त्व वाढेल का? पुन्हा एकदा आजचा सवाल मी पुन्हा एकदा सांगतो, अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती केल्यानं मराठी भाषेचं महत्त्व वाढेल का? याच्यावरती आपली आजची चर्चा होणार आहे. नेमका हा वाद कशामुळे झाला? आज जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे की अमराठी शाळांमध्ये मराठी सक्तीची होणार आहे, या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अवतीभोवती आपण चर्चा करूयात. नेमका हा प्रश्न काय आहे? राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, पण हा निर्णय म्हणजे लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी केलेली घोषणा आहे की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. कारण प्रत्यक्ष GR मध्ये असा उल्लेख मात्र केलेला दिसत नाही. राज्यातल्या इंग्रजी, उर्दू, तेलुगू, गुजराती यासह सर्वच माध्यमाच्या अमराठी शाळांमध्ये पहिलीपासून मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 2009-2010 या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. मराठी भाषेला शालेय स्तरावर एवढ्या गंभीरतेनं पहिल्यांदा स्थान देण्यात येत आहे. पहिलीपासून मराठी सक्तीची होणार आहे, पण त्याचं स्वरूप नक्की कसं असेल ते बघूयात. 4 टप्प्यात मराठीची सक्ती लागू होईल. 2009-2010 या वर्षासाठी पहिलीसाठी, 2010-2011 या वर्षी दुसरीसाठी, 2011-2012 या वर्षी तिसरीसाठी, तर 2012-2013 या वर्षी चौथीसाठी मराठीची सक्ती लागू करण्यात येईल. पहिली आणि दुसरीसाठी मराठीची परीक्षा नसेल. तिसरी चौथीला परीक्षा घेण्यात येईल. 4ही इयत्तांसाठी सरकार पुस्तक छापेल. राज्यातल्या सर्व बोर्डाच्या अमराठी शाळांना मराठीची सक्ती आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनीच केली आहे. पुढच्या साधारण 1 महिनाभरामध्ये प्रत्येक शाळेचं त्याच्यामध्ये हमीपत्र हे राज्य सरकार उपलब्ध करून घेणार आहे की आम्ही मराठी सुरू केलेली आहे, आम्ही मराठी शिकवलं जातं. एकदा हमीपत्र उपलब्ध झाल्याच्यानंतर मला वाटत नाही की त्याच्यानंतर कोणी खोटी माहिती किंवा खोटं रेकॉर्ड तयार करून सरकारची फसवणूक करेल. पण विखे पाटलांची एकही घोषणा GR मध्ये प्रत्यक्षात उतरलेली नाहीये आणि जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत अशा घोषणांचा उपयोग नाही. GR मध्ये केंद्रीय बोर्डांच्या शाळांवर सक्ती केल्याचा उल्लेखच नाही. केंद्रीय बोर्डाच्या शाळांकडून हमीपत्र घेणार ही मंत्र्यांची घोषणाही GR मध्ये दिसत नाही. केंद्रीय शाळांचं नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा उल्लेखही GR मध्ये केलेला नाही. या GR ची प्रत एकाही केंद्रीय बोर्डाला पाठवलेली नाही. त्यामुळे ही घोषणा फक्त घोषणाच राहील की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. शिवाय ही घोषणा फक्त टाळ्या घेण्यासाठी आहे की खरोखरच मराठी भाषेविषयीच्या तळमळीनं असा निर्णय घेण्यात आलाय, हा सुद्धा प्रश्न आहे. जर खरोखरच अशी सक्ती लागू झाली तर इतर माध्यमांच्या शाळा या निर्णयाचं कसं स्वागत करतील हे सुद्धा बघावं लागेल. यावरच आहे आमचा आजचा सवाल, अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती केल्यानं मराठी भाषेचं महत्त्व वाढेल करायचे. त्याच्यामध्ये दीपकजी, तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ही घोषणा करण्यात आलेली आहे, तुम्हाला असं वाटतं की ही घोषणा जी आहे पुन्हा एकदा काहीतरी नवं करायचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे? हे नवं करण्याचा अट्टहास आहे शासनाचा. याचं कारण 15 मार्च 93ला सरकारनं असा निर्णय जाहीर केला की 5वी ते 7वी पर्यंत सर्व अमराठी शाळांमध्ये मराठी सक्तीचं त्याआधी होतंच, ते आता 8वी ते 10वी पर्यंत करण्यात येईल. मराठी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये ती प्रथम भाषा आहेच. अमराठी शाळांमध्ये ते सक्तीचं केलं जाईल असा निर्णय घेतल्यानंतर जुहू पार्ले एज्युकेशन सोसायटी आणि इतरांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठानं सरकारचं म्हणणं ग्राह्य धरलं. त्यानंतर ही सगळी मंडळी अजून खवळली आणि सुप्रीम कोर्टात गेली आणि तिथे सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय ग्राह्य धरला. तो ग्राह्य धरला आणि ते ग्राह्य धरताना सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की सर्व देशातल्या राज्यांमध्ये भाषिक विविधता जपण्यासाठी आणि तिकडच्या अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी या प्रकारच्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. जी गोष्ट 2005 साली सर्वोच्च न्यायालयानं अगोदर सांगितलेली आहे, तीच जर राधाकृष्ण विखे पाटील 4थी पर्यंत करून 2009 मध्ये सांगत असतील तर त्याचे 2-3 अर्थ होतात. एक म्हणजे आधी सर्वोच्च न्यायालय काय म्हटलंय त्यांना माहिती नाही. त्याच्या अगोदर विलासराव देशमुख आणि पतंगराव कदमांनी या प्रकारचे निर्णय घेतले होते, त्या निर्णयांची त्याला कल्पना नाही. आणि समजा हे सगळं असून सुद्धा जर 1ली ते 4थी पर्यंतचा निर्णय शासन आता जाहीर करत असेल तर शासनानं 2005ला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं काय केलं? आतापर्यंत शासन त्या निर्णयाची बेअदबी करत होतं का? हा खरा प्रश्न आहे. महत्त्वाचा पालकांनी काय करायचं, शिक्षकांनी काय करायचं आणि अभ्यासक्रम म्हणून जो काही एक सरकार आखून देणार आहे त्या अभ्यासक्रमाबद्दल काय तयारी आपल्याकडे आता केलेली आहे? मी तुम्हाला अभ्यासक्रमाच्या तयारीपेक्षाही मला असं वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये काही अपवाद वगळता चांगल्या प्रमाणामध्ये मराठी शिकवलं जाईल हे आपलं स्वप्न आहे. याचं कारण ज्या शाळांमध्ये मराठीतनं बोललं तर मुलांना दंड होतो, ज्या शाळांमध्ये शिक्षक मराठीतनं बोललं तर दंड होतो, जिथे महाराष्ट्रातल्या मराठी जो शिक्षणाधिकारी आहे तो तिथे जाऊन जर मराठीतनं बोलला तर तिकडची माणसं उत्तर देत नाहीत, अशा ठिकाणी लोक आत्मीयतेनं मराठी शिकवतील.
ह्याबद्दल आपला हा भाबडेपणा आपण पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे. मगाशी बाई म्हणाल्या की म्हणजे कुठेतरी मराठीची गळचेपी ह्या शाळा करत निश्चितपणानं असतात असं होते आणि तुमचं ती म्हणणं. गळचेपी शासन जसं करतंय ना तसं आपलं मुळामध्ये समाजातलं आणि शासनाचं एक जे धोरण, आपली मूळ जबाबदारी काय आहे, मराठी शाळा चांगल्या दर्जानं चालवणं आणि मराठी मुलांना अजिबात न्यूनगंड वाटणार नाही इतक्या चांगल्या ताकदीचं इंग्रजी आणि तंत्रज्ञान त्या शाळांमध्ये देणं. आपण तो राजमार्ग सोडून दिला त्याच्यात आणि इंग्रजीच्या शाळांची दुकानं टाकली, ताई, त्यातनं हा नवीन प्रश्न निर्माण तुमचं झाला. काय म्हणणं? हां. माझं असं म्हणणं आहे की हे जे मराठी शिकवलं जातं, ताईनी कसं सांगितलं, ही एक आई बोलली, आईची तडफड फडफड असं बोलली की माझ्या मुलाला शुद्ध मराठी शिकवलं गेलं पाहिजे शाळेमध्ये. मी घरात मराठी बोलते म्हणून माझ्या मुलाला येतं. आता हाच अमराठी पालक असेल, पारशी असेल, गुजराती असेल, त्याची मुलं अमराठी शाळेमध्ये शिकतायत, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतायत, त्याला मराठी यायला पाहिजे ह्याची आस्था पालकाला वाटली पाहिजे आणि तितकीच आस्था व्यवस्थापनाला वाटली पाहिजे. या दोन गोष्टी आहेत. नाहीतर आय लर्न मराठी फ्रॉम माय कामवाली असं जेव्हा लोक टेचात सांगतात ह्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा खूप दुःख होतं की असं का बरं. असं का बरं? विजयताई, आम्ही पुन्हा एकदा ही जी चर्चा आहे ती आपण सुरू ठेवूया. आपण बघू